झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। कारण आमची आई जगातली बेस्ट आई आहे। आदित्य, बरं काल रात्री तू कुठे होतास? तुम्ही आता ह्या वक्ताला काही काम होतं का? हा ते ऍक्च्युली पारू ती पारू दमून झोपलीये का काय झालं? अरे मी खोलीत आले होते तुझ्या, दिसला नाहीस म्हणून विचारलं। मी इथेच होतो आई, स्टडी मध्ये पुस्तक वाचत वाचत डोळा लागला। हा गुण मात्र श्रीकांतचा घेतलायस तू। जरा मोकळा वेळ मिळाला की पुस्तकांच्या दुनियेत हरवून जायचं। आले एक मिनिट। हा बोला। आई, मी या क्षणी इच्छा असूनही तुला सांगू शकत नाही। मी काल रात्री पारूला भेटायला गेलो होतो। बा, तू मला त्या आयडिया संकट गावाला जाऊन दिलं नाहीस। मला इथं आता करमना झाले। मी त्या आयडीला फोन लावू का? पोचली का म्हणून? तिला गेल्या स्टँडवर सदा काका जाणार होता ना, विचारू का आला का म्हणून? तू आणि तुझी ताईडी, तुम्हाला दोघांना एकमेकांशी बोलायला नुसतं निमित्तच लागतं। खर पण नाहीतर नको, मी सदा काकालाच फोन लावतो आणि विचारतो त्या आयडीला घ्यायला गेलास का? विचार हा। हॅलो। हा सदा काका, त्या आयडिया आली का घरी? नाही आली, मी बस स्टॉपवरच गेलो होतो। गाडी आली पण काय पारू आली नाही, आणि 4 तासात एकच बस येते। ती काय आली नाही, मला दिसली नाही। आयडिया अजून गावाकडे पोचलीच नाही। पोचली नाही? हॅलो सदा, बोल ना। पारू गावाकडे पोचली नाही असं कसं? अरे आतापर्यंत पोचायला पाहिजे होती। हे बघ, तू काळजी करू नको, मी तिला फोन लावतो। बर बर। पारू पोचली नाही म्हणजे? The subscriber is currently switched off. पारूचा फोन बंद आहे? फोन बंद आहे? तिचा फोन कधी बंद नसतो। कुठं गेली असेल माझी पारू? परत एकदा फोन लावून बघतो। हा लावलं। The subscriber is currently switched off. Please try after some time. बंदच आहे। कुठं गेले असेल माझी पारू? आदित्य सर, काय रे, काय झालं? तायडी सकाळी गावाला निघाली होती, अजून पोचली नाही गावाला। तिचा फोन पण लागत नाहीये। तू ठीक आहे, तू जा, मी बघतो। पारूला तर मी स्वतः स्टॉपवर सोडून आला, अजून कशी पोचली नाही? थँक्यू प्रीतम, थँक्यू सो मच। ऍक्च्युली अनिका, एक रिक्वेस्ट होती। अरे परमिशन कसली मागतोयस, बोल। हे बघ, आपल्यात काय झालं, कसं झालं, कधी झालं, मला काहीही आठवत नाहीये। त्यावेळेचं माझं आयुष्य वेगळं होतं, आपल्या जबाबदाऱ्या नव्हत्या, कधी लाईफ सिरियसली घेतलंच नव्हतं। पण आता माझ्या आयुष्यात प्रिया आहे, माझी बायको, जिला मी निवडलंय। बघ, माझं खूप प्रेम आहे प्रियावर, आणि इथे येताना मला तिच्याशी खोटं बोलून यावं लागतं, आणि ह्या गोष्टीचा मला खूप त्रास होतो। सो प्लीज, मी तुला रिक्वेस्ट करतोय की मला इथे नको बोलावस। ठीक आहे प्रीतम, जा तू। आता यापुढे मी तुला कधीही बोलवणार नाही। थँक्यू।
हॅलो आदित्य सर ओळखलेत का मला? आणि तुम्ही ते बस स्टॉपवर काय करताय बरं? अजय हा तू फॉलो करतोस मला? कुठे आहेस तू? कुठे आहेस तू? तुम्हाला फॉलो करून मला काय मिळणार आहे? मला तिच्याकडनं जे मिळणार होतं तिला मी केव्हाच उडवलं. ए ए तू तू पारूला हात सुद्धा लावू शकत नाहीस, कळलं का? अहो पण पाखरू केव्हाच उडून गेलंय. वेळ निघून गेली तुमच्या हातात. त्यामुळे गप गुमान घरी जा. उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हॅलो हॅलो कुठे आहेस तू? हॅलो कसला एवढा विचार करतोय? जायचंय ना, उशीर होतो आपल्याला. दादाचा फोन आला होता मला आता. एका अर्जंट कामासाठी जावं लागणार आहे. आपण उद्या जाऊया ना मूवीला. उद्या पक्का. हा मला सांगा, तुमचं कालचं काम झालं का? प्रीतम आहे ना, सदान कदा मस्करी करत असतो. त्यांनी तुला असंच काहीतरी सांगितलं असेल. काय झालं? कोणाचा फोन होता? क्लायंटचा फोन होता. थोडं कामासंदर्भात बोललो. प्रीतमचं नक्की काय सुरू आहे? नक्कीच ते माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. काय करू ना काही कळतच नाहीये. प्रिया प्रिया हॉलमध्ये कसली कमाल तयारी सुरू आहे का? नाही म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच तू इव्हेंट मॅनेजमेंट करायचीस. खरं सांगू तुला, तुझं ना करिअर होतं इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये. माझं सोडून द्या हो. तुमचं सांगा, काय सुरू आहे तुमचं? माझं कुठं काहीच नाही. खरं सांगा प्रीतम, तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? काही असं आहे का की जे तुम्हाला मला सांगायचंय पण तुम्ही सांगू शकत नाही आहात? आणि सकाळपासून आदित्य दादा कुठे आहेत? तुम्हाला माहिती आहे का? नक्की काय सुरू आहे तुम्हा दोघांचं? ऐक प्रिया, बघ दादा कुठे आहे मला खरंच माहित नाही. आणि आमच्या दोघांमध्ये कामाव्यतिरिक्त काहीच सुरू नाही आहे. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज